घरी घेऊन आले 15 किलो बटाटे आणले. आता चिप्स बनवायचे. आधी पाण्यात टाकायचे, ते स्वच्छ करून घ्यायचे. स्वच्छ धुतल्या जाते, घालून जाते आणि पाण्यात टाकल्यामुळे ताजे फ्रेश होतात परत. म्हणून मला 2 तासासाठी पाण्यात ठेवायचं आहे. दोन तास पाण्यातच ठेवायचे, कारण सगळी घाण निघून जाते. धुवून घेतले. इकडे पहा किती घाण पाणी निघाले. हे सगळं खूप घाण निघाले. बटाट्यावरचे सगळे सालपट काढायचे हे असे घेणं आणि नंतर खिसणीने खिसायचे. वरची सालपट काढलीत. इतके सालपट निघाले. अर्धे खिसून पण झाले. पहिल्यांदा ह्या टोपल्याच्या पाण्याने धुवून घेतले एक पाणी. त्यानंतर ह्या टबमध्ये टाकले होते, त्याच्यातले उपशिले. नंतर स्वच्छ पाण्यामध्ये टाकायचे. टाकलेत. अर्धे झालेत माझे, आता अर्धे राहिलेत. चिप्स पांढरे शुभ्र होण्यासाठी 3 पाणी बदलायचं आहे. हे पहिलं पाणी आहे, ह्यामध्ये खिसले टाकत असते. त्यातून स्वच्छ धुवून काढायचे. त्यानंतर दुसरं पाणी आणि परत हे तिसरं पाणी. सर्व प्रक्रिया केल्याच्या नंतर पांढरे शुभ्र चिप्स बनतात. बटाटे खिसल्यानंतर पहिल्यांदा ह्या टोपल्यात टाकलेत. पहा कसे घाण सगळं झालं. हे ह्याच्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि दुसऱ्या पाण्यामध्ये टाकायचे ह्या टबमध्ये. झाले सगळे चिप्स किसून. आता हे स्वच्छ पाण्यामध्ये टाकले. शेवटचं पाणी आहे, तिकडे घाण पाणी सगळं झालेलं आहे. आता रात्रभर पाण्यामध्ये ठेवायचे आपल्याला. त्यामध्ये तुरटी टाकायची. तुरटीनं पांढरे शुभ्र होतात. घाण सगळी निघून जाते. पांढरे शुभ्र होण्यासाठी मदत होते. घाण वगैरे काही राहत नाही. मस्त होतात. आता असे टाकले तरी चालते. मिक्स होते ना, पाण्यात विरघळते. डब्बे झाकून ठेवायचे आणि सकाळीच उघडायचे. आता रात्रभर भिजलेच पाहिजे ते. डब्यावरती झाकून ठेवायचं. आणि हे पहा, पहिलं पाणी किती घाण झालं. हे अशी घाण निघते. खूप मेहनत करावी लागते. कष्टाचं आहे सगळं हे. चिप्स साधे सिंपल वाटतात आपल्याला, पण साधे नाहीत. खूप घाण आहे आतमध्ये. पहा, खिसले लागलीच धुतलं होतं ना, त्यामुळं पहा. आणि नंतरचं पाणी हे असं झालं. हे पण काळे झाले. किती काळे झाले. सकाळचे 8 वाजले. आता बनवायचे चिप्स. इथे मी आधण ठेवले.
पाणी ठेवले अर्ध पातेल्याच्या वरती आहे आणि त्यामध्ये मी आता मीठ टाकणार आहे. मीठ हे चवीपुरतंच टाकायचं, कारण सारखं सारखं टाकायचं आपल्याला. थोडे थोडे वाफवून घ्यायचे आहेत, एकदाच नाही वाफवायचे. चिप्सला मीठ वगैरे जास्त जमत नाही, त्यामुळे थोडं थोडंच टाकायचं, जसं लागेल तसं. चांगली खळखळ उकळी येऊ द्यायची, त्यानंतर वाफवून घ्यायचे. 5 लिटरचं पातेलं आहे आणि त्यामध्ये पूर्ण नाहीत बसणार, थोडं थोडंच वाफवून घ्यायचं. हे पाणी पहा कसं झाले, चिप्स वगैरे धुतलेले किती काळसर झाले आणि घाण पण खूप निघाली, असं निघते. खूप काळं झाले. दोन्ही डब्बे गच्च भरलेत. एका डब्यातला आता वाफवून घ्यायचं, एका डब्यातले काढून घेते. पहा कसं मस्त स्वच्छ स्वच्छ पाणी झाले आणि छान कडक पण झालेत. हे कलर पण आला याला मस्त. सगळी घाण निघून गेली. तुरटी जर पाण्यात टाकली तर ते स्वच्छ होतं. पिण्याच्या पाण्यात पण आपण टाकू शकतो, नळाचं पाणी वापरत असेल तर. काढून घ्यायचे, हे थोडे थोडेच घ्यायचे आहेत आणि छान वाफवून घ्यायचे. एकच उकळीमध्ये मस्त वाफले जातात. 5 लिटरचं पातेलं आहे ते, त्यामध्ये बसरी इतकेच टाकायचे आहेत ते. हे वाफवून घ्यायचे, पांढरे शुभ्र झाले. उकळी आली छान. आता टाकून घ्यायचे आतमध्ये आणि फक्त एका उकळीतच वाफवून घ्यायचे आहेत, जास्त शिजवायचे नाही. अधूनमधून हलवून घ्यायचं. झाले तयार चटके बसते. काढून घ्यायची सगळे. आता साडीत काढून घ्यायची. घेतले, आता दुसरे टाकायचे. असेच वाफवून घ्यायचे आहेत.
चिप्स खूप छान झाले, पांढरे शुभ्र झाले. त्याला 2 म्हणून दिले आणि आता डब्यात भरून ठेवायचे. पहा कसे मस्त कलर आला याला. छान झाले चिप्स. खूप मेहनत घ्यावी लागते आणि पदार्थही खूप चविष्ट होतात. मस्त झालेत, पांढरे शुभ्र.